विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. डेरिव्हेटिव्ह सुरुवात तर छान झालेली आहे. तुमचा रिस्पॉन्स खूप छान मिळतोय. मनापासून धन्यवाद. मग माझी जबाबदारी पण वाढवली तुम्ही खूप, कारण मला शेवटपर्यंत तुमच्यावर राहायचंय. बरोबर आहे? अगदी मी तुम्हाला सांगतो, की मला गॅरंटी आहे, की बोर्डच्या एक्झाममध्ये ओके, पैकीच्या पैकी मार्क आपल्याला मॅथ्सला मिळणार आहेत. मग आज काय शिकायचंय? तर डेरिव्हेटिव्ह बाय सबस्टिट्यूशन. आणि इथे जे आपण सबस्टिट्यूशन शिकणार आहोत ना, ऑब्व्हियसली इंटिग्रेशनमध्ये त्याची गरज लागणार आहे. डिफरन्शियल इक्वेशनमध्ये त्याची गरज लागणार आहे. बरं ट्रिग्नोमेट्री 2 त्याच्यात फॅक्टरायझेशन, डिफॅक्टरायझेशन, कंपाउंड अँगल याचे जे फॉर्म्युले आहेत, त्याची रिव्हिजन होते. मग इंजिनिअरिंगसाठी सुद्धा हे इम्पोर्टंट आहे. चला, मग आजच्या व्हिडिओमध्ये जवळ-जवळ मला 30 न्यूमेरिकल्स त्यातले काही होमवर्कला तुम्हाला असणार आहेत. हे आपण सॉल्व्ह करणार आहे. 30 मिनिटाच्या आत व्हिडिओ फिनिश व्हायला पाहिजे. फास्ट नाही घेणार, तुम्हाला समजणार आहे. बरं सबस्टिट्यूशन कुठलं करायचं फळ्यावर तुमच्या समोर आहे. ओके. जर √1 - असेल, तर एक्सची व्हॅल्यू sin थिटा पुट करा. कॉस करूच नका, sin थिटाच पुट करा. का? जर इथं साइन पुट केलं तर 1 - sin² म्हणजे cos स्क्वेअर येईल. त्याचं स्क्वेअर रूट कॉस होईल ना. पण जर 1 + असेल तर tan थिटा पुट करा. का? 1 + tan² म्हणजे sec² म्हणजे ट्रिग्नोमेट्रीच आहे इथं लक्षात घ्या. बरं. x² - 1 असेल तर सेक. कारण sec² - 1 म्हणजे tan². बाळांनो 3 आयडेंटिटी लिहून घ्या. sin² थिटा प्लस cos² थिटा इक्वॉल टू 1. मग त्याच्यावरून cos² ची व्हॅल्यू 1 - sin² येईल. मग sin² ची व्हॅल्यू 1 - cos². दुसरी आयडेंटिटी काय? 1 + tan² थिटा इक्वॉल टू sec² थिटा. मग tan² ची व्हॅल्यू sec² - 1. अरे म्हणून तर इथं -1 दिसलं की x ची व्हॅल्यू सेक पुट करा. मग sec² - 1 म्हणजे tan² होईल. कितीही वेळा चार्ट बघितलं काही उपयोग नाही लक्षात घ्या. जेव्हा न्यूमेरिकल येईल ना, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. हे बघा हे इंटिग्रेशनसाठी इम्पोर्टंट आहे. हे बी इम्पोर्टंट आहे आणि हे बी इम्पोर्टंट आहे बरं का. ए असेल तर एक्सच्या व्हॅल्यूमध्ये ए पुट केला पाहिजे. कॉमन काढायचंय ए. पण 1 असेल तर एक्सच्या व्हॅल्यूमध्ये 1 नाहीये. 1 असतोच ना. म्हणजे हे जे सांगतो ना सगळं न्यूमेरिकलमध्ये ओळीनं मी घेणार आहे. व्यवस्थित समजून घ्या. ओके. चला y आता हा एक वेगळाच टाइप आहे बरं का. हा एक वेगळाच टाइप आहे. मी या टाइपचे 4 ते 5 प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. सी-ई-टीसाठी हा प्रॉब्लेम मला तर लॉटरीच आहे. कारण विथिन सेकंड याचा आपल्याला आन्सर मिळतंय. सोडवायला सुरुवात करूया. बघा. मग मी लिहितोय की sin इन्व्हर्स 3/√13 sin x. ते पलीकडचे टर्म मी अगोदर घेतले. मग ते प्लस साइन आहे ना, त्यामुळे काही इश्यू नाहीये लक्षात घ्या. म्हणजे तुम्ही प्लस लिहितो 2/√13 आणि cos x. 3 चा स्क्वेअर किती रे? 9. 2 चा स्क्वेअर किती रे? 4. 9 प्लस 4 किती रे? 13. म्हणजे हा टाइप आहे सांगतो. a/√a² + b². b/√a² + b². हे रूट मध्ये काय बोललो मी? a² + b² या दोघांच्या स्क्वेअरची ॲडिशन आहे. हे बघितलं की तुम्हाला टाइप ओळखता आला पाहिजे. लगेच काय लिहायचं मग लेट ही जे साइनच्या जवळची टर्म आहे ना, ही जी साइनच्या जवळची टर्म आहे, ओके, त्याला तुम्ही कॉस अझ्युम करा. कारण काय माहितीये का? कॉस अल्फा. कारण sin x cos अल्फा प्लस cos x sin अल्फा म्हणजे sin A प्लस B चा फॉर्म्युला मिळणार आहे. आणि sin इन्व्हर्सला sin सरळ होणार आहे. सोप्पं न्यूमेरिकल आहे. मग देअरफॉर cos अल्फा तुम्ही अझ्युम केलं. मग देअरफॉर sin स्क्वेअर अल्फा म्हणजेच 1 - cos² अल्फा. मग 1 - 9/13. मग देअरफॉर sin अल्फा डायरेक्ट लिहूया आपण. करूया आपण 13 - 9 4, 4 चं स्क्वेअर रूट 2 आणि 13 चं स्क्वेअर रूट √3. स्क्वेअर रूट काढलं रे मी. मिळालं का 2 अपॉन? मिळणारच आहे. मग मिळालं काय, की y साइन इन्व्हर्स. हे साइन x अगोदर लिहितो आणि साइनच्या शेजारी मी कॉस अल्फा अझ्युम केलंय. प्लस आता हे जे कॉस एक्स आहे ते अगोदर लिहितो आणि त्याच्या शेजारी जे 2/√13 आहे ना, ती साइन अल्फाची व्हॅल्यू आहे. ओके. मग आता काय मिळालं बघा. sin A cos B प्लस cos A sin B म्हणजे sin A प्लस B चा फॉर्म्युला आहे. म्हणजे मला मिळालं साइन इन्व्हर्स sin x प्लस अल्फा. साइन प्लस साइन कॅन्सल. x प्लस अल्फा. अल्फा कॉन्स्टंट आहे की ज्याचं डेरिव्हेटिव्ह 0 येतं. मग आता डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि x चं डेरिव्हेटिव्ह 1 फिनिश. प्रॉब्लेम बघितल्या तुम्हाला कळालं पाहिजे. याच्या स्क्वेअर आणि याच्या स्क्वेअरच्या ॲडिशन जर खाली असेल रूट मध्ये तर आन्सर 1 येणार आहे. ओके. नेक्स्ट प्रॉब्लेम.
आता आन्सर 1 नाही येणार कारण इथे ऑलरेडी देतानाच त्यांनी एक्स स्क्वेअर दिलंय. चला 3 चा स्क्वेअर करा किती? 9. 4 चा स्क्वेअर करा किती? 16. ॲडिशन करा 25. स्क्वेअर रूट काढा 5. दिलंय की नाही? दिलंय. मग आता थांबा. पण छान कॉस इन्व्हर्स दिसतंय मला. कॉस इन्व्हर्स. ठीक आहे. कॉस ए प्लस बी चा फॉर्म्युला आठवला पाहिजे. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके. कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी. ओके. कॉस ए प्लस बी चा. मग इथं प्लस साइन असताना काय करायचंय सांगतो. मला कॉसची टर्म अगोदर लिहायची आहे. 4/5 अगोदर लिहूया आणि कॉस एक्स स्क्वेअर 3/5 आणि साइन एक्स स्क्वेअर आपण डिनॉमिनेटर सेपरेट केलाय बरं का. आता लक्ष द्या कॉस ए प्लस बी चा किंवा कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला काय असतो? कॉस ए कॉस बी. कॉस ए कॉस बी. तर कॉसच्या शेजारच्या टर्मला कॉसच म्हणायचं. मग लेट 4/5 ला आपण कॉस अल्फा म्हणूया आपण. साइन इन्व्हर्स असेल तर मला साइन कॉस कॉस साइन पाहिजे म्हणून साइन शेजारच्याला कॉस म्हणा. बेस्ट झालं बरं का. पहिल्यांदाच 2 प्रॉब्लेम तुम्हाला टाइप कळून गेले. साइन इन्व्हर्स असल्यावर सबस्टिट्यूशन कसं करायचं? कॉस इन्व्हर्स असल्यावर कसं करायचं? मला कळालं. मग देअरफॉर आता मला सांगा परत मगासारखंच की साइन स्क्वेअर म्हणजे कोण? 1 मायनस कॉस स्क्वेअर अल्फा. म्हणजे कोण? 16/25 काढा स्क्वेअर रूट डायरेक्ट. बघा. 25 मायनस 16 9 9 चं स्क्वेअर रूट 3 आणि 25 चं 5 3/5 आलंच की. मग ते मिळालं काय बघा. मग देअरफॉर y इक्वॉल्स टू बाहेर आहे कॉस इन्व्हर्स. ठीक आहे. कॉस एक्स स्क्वेअर आणि कॉस अल्फा. ह्याला आपण कॉस अल्फा मांडलंय आणि पुढे येणार आहे साइन एक्स स्क्वेअर आणि साइन अल्फा. ओके. मग हा जो फॉर्म्युला आहे तो कॉस ए मायनस बीचा आहे. कारण कॉस ए कॉस बी प्लस साइन ए साइन बी असेल तर कॉस ए मायनस बी चा फॉर्म्युला असतो. कॉस मध्ये मधलं साइन चेंज होतं. ए प्लस बी पाहिजे असतं तर इथं मायनस दिलं असतं. ए मायनस बी म्हणून इथं प्लस दिलंय. आता कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल आणि y ची व्हॅल्यू फक्त एक्स स्क्वेअर मायनस अल्फा मिळाली. मग डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. पण एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x येणार. आता 1 नाही येणार. x असतं तर 1 आलं असतं ना. मग आता जर तिने इथं एक्स क्यूब दिलं असतं तर 3x स्क्वेअर आलं असतं. याचा अर्थ कळाला का? मी तुम्हाला बोललो होतो, की चेन रूल. आपण पहिल्या व्हिडिओ पासूनचे न्यूमेरिकल घेतले 2-3. नाही बघितले तुम्ही? हा 5वा व्हिडिओ आहे लक्षात घ्या. ओळीनं सुरुवात करा. सुरुवातीचे व्हिडिओ छोटेसेच आहेत. नंतर पण काय फार मोठे नाहीयेत. ओके. मग हा टाइप तुम्हाला कळालाय आणि हा त्या टाइपचंच न्यूमेरिकल आहे. त्या टाइपचंच न्यूमेरिकल आहे. पण थांबा आता मध्ये मायनस साइन आहे. ऐका. थांबा. y इक्वॉल्स टू मग y इक्वॉल्स टू साइन इन्व्हर्स. ओके. a अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आणि कॉस एक्स. बी अपॉन रूट ए स्क्वेअर टाइपच आहे रे हा आणि इंटू साइन एक्स. पण थांबा आता उलट मायनस साइन आहे. काळजी घेतली पाहिजे. साइन इन्व्हर्स म्हणल्यावर आत साइनचा फॉर्म्युला आला पाहिजे. ए मायनस बी. मग साइन कॉस, कॉस साइन. साइन कॉस म्हणजे जर त्यांनी कॉस दिला असेल तर याला मी साइन म्हणलं पाहिजे. मग लेट ए अपॉन रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअरला आपण साइन अल्फा म्हणूया. मग साइन अल्फा बघा साइन कॉस. आता ही कॉसचीच व्हॅल्यू असणार आहे. मग देअरफॉर कॉस अल्फा काढायचे आहे तुम्हाला. कॉस स्क्वेअर अल्फा 1 मायनस साइन स्क्वेअर अल्फा स्क्वेअर रूट काढा. त्याचा साइन अल्फा ज्याला मांडले त्याचा स्क्वेअर करा. ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर काढा स्क्वेअर रूट क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. तर कॉस अल्फा इक्वल्स टू काय येईल बघा. बी येईल वरती. कसं माहितीये का? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मधून हे ए स्क्वेअर मायनस झालं की वरती बी स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट बी येणार आहे. पण खाली येणार आहे ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. मग देअरफॉर मला y इक्वल्स टू काय मिळालं बघा. हे साइन इन्व्हर्स. हे जे आहे त्याला मी साइन अल्फा म्हटलंय. मग साइन अल्फा कॉस एक्स मायनस कॉस अल्फा साइन एक्स हे मिळालं. मग देअरफॉर y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स हा साइनचा फॉर्म्युला आहे पण तो आता a मायनस b चा आहे. ओके. साइन इन्व्हर्सला साइन कॅन्सल होईल. मग y इक्वल्स टू मिळालं अल्फा मायनस एक्स. मग डिफरंशिएट करा. मग dy बाय dx. अल्फा कॉन्स्टंट टर्म आहे डेरिव्हेटिव्ह 0. पण x चं डेरिव्हेटिव्ह 1 येणार आहे. मग 0 मायनस 1 1 येणार. बघितल्या मला कळालं टू टाइप आहे. टाइप. हाच तर तो टाइप आहे. ए, बी आणि त्याचा रूट. आता चला, आता वेगळे प्रॉब्लेम सबस्टिट्यूशनचे. ओके. साइन इन्व्हर्स आणि 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर दिलाय. मग तुम्हाला आठवलं पाहिजे की एक्सचं सबस्टिट्यूशन बघा मी काय करतोय. पुट एक्स इक्वल्स टू मी लिहिलंय टॅन थीटा.
मग देअरफोर 2 टॅन थिटा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा हा जो फॉर्म्युला आहे तो साइन थिटाचा आहे. साइन 2 थिटाचा आहे. आणि देअरफोर मी थिटा इक्वल्स टू लिहितोय टॅन इन्व्हर्स एक्स. कालचं लेक्चर छान अटेंड केलंय, तुम्हाला आवडलंय? मग टॅन इन्व्हर्स एक्सचा फॉर्म्युला सांगा. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. चला मग आता y इक्वल्स टू लिहूया. बघा. मग y इक्वल्स टू देअरफोर y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स 2 टॅन थिटा. काय लिहायची गरज नव्हती, डायरेक्ट चाललं असतं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग दॅट इक्वल्स टू साइन इन्व्हर्स आणि ब्रॅकेट मध्ये साइन 2 थिटा. साइन ला साइन कॅन्सल होईल, मग y इक्वल्स टू 2 थिटा. मग y इक्वल्स टू 2 इंटू थिटा म्हणजे कोण आहे? टॅन इन्व्हर्स एक्स. मग डिफरन्शिएट करा. ओके, मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि टॅन इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. आणि हेच मी व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की हे इम्पॉर्टंट आहे सबस्टिट्यूशन. जर इथं मायनस असतं ना, इथं मायनस, तो टॅन 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. आलं का लक्षात? फॉर्म्युल्याची लिस्ट तयार करा माझ्या बरोबर. फॉर्म्युले वापरायचे परत परत. रूट मध्ये कोण आहे? 1 मायनस एक्स स्क्वेअर. रूट मध्ये कोण आहे? 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओहो, वरती 1 मायनस एक्स स्क्वेअर. मग एक्स व्हॅल्यू काय पुट करणार? साइन थिटा. ओके, ठरलंय. पुट एक्स ची व्हॅल्यू कोण पुट करणार तुम्ही? साइन थिटा. मग थिटा इक्वल्स टू कोण येणार आहे? साइन इन्व्हर्स एक्स. साइन इन्व्हर्स एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय? 1 अपॉन रूट 1 मायनस जे काय आहे त्याचा स्क्वेअर, एक्स स्क्वेअर. ओके, चला सॉल्व्ह करूया. मग y इक्वल्स टू, एकदम बेस्ट तुमचं टेक्स्ट बुक आहे ना, प्रत्येक टाईप कव्हर केलंय. हे आल्यानंतरच आपण ते जेईई लेव्हलचे क्वेश्चन जमणार ना आपल्याला. आणि आपल्या क्रॅश कोर्स मध्ये आपण घेणारच आहे, लक्षात घ्या. वाट बघा, 14 ते 15 दिवस, 3 आठवडे जास्ती आहेत म्हणून आपण क्रॅश कोर्स मी लॉन्च करणार आहे, लक्ष ठेवून राहा बरं का. एक्स ची व्हॅल्यू मी काय पुट केली? साइन थिटा आणि 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा. आता मला सांगा, बघा, 2 साइन थिटा. सांगा 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कोण? कॉस स्क्वेअर थिटा. त्याचं स्क्वेअर रूट काय येणार आहे? कॉस थिटा. आता परत आला का फॉर्म्युला? मग कॉस इन्व्हर्स हा फॉर्म्युला आहे साइन 2 थिटाचा. कॉस इन्व्हर्सला साइन कॅन्सल होत नाही, पण मला 9th स्टँडर्ड मध्ये 10th मध्ये आपण एक प्रॉपर्टी वापरली, ती वापरायची आहे की कॉस साइनचं मी या कॉस करू शकतो. या साइनचं मी काय करू शकतो? कॉस. पण त्यासाठी मला पाय बाय 2 मायनस जो अँगल आहे तो घेतला पाहिजे. आता कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल होईल. यू दे पाय बाय 2 तो कॉन्स्टंट आहे. थिटाची व्हॅल्यू पुट करा. थिटाची व्हॅल्यू आहे साइन इन्व्हर्स एक्स. ओके. काढा डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, कॉन्स्टंट टर्मचं डेरिव्हेटिव्ह 0, -2 राहू दे तसंच आणि साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. का? कालचे आले तर फॉर्म्युला लक्षात. तेच तेच परत परत करायचंय ना, पण रोज केलं पाहिजे ना. रोज केमिस्ट्रीला वेळ दिला पाहिजे, रोज मॅथ्सला वेळ दिला पाहिजे, हे की नाही? घेऊ नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, ओके. आता सांगतो पहिली गोष्ट. मला हे नकोच आहे. कोसेक नकोय, कॉट नकोय, सेक नकोय. मग त्याच्याऐवजी मी लिहिलं काय? साइन इन्व्हर्स. आणि पुढे आहे 3x मायनस 4x क्यूब. एक्सच्या ठिकाणी साइन थिटा पुट करा. साइन 3 थिटाचा फॉर्म्युला तयार होईल. मी तर लिहितो मी पुट एक्स इक्वल्स टू साइन थिटा. देअरफॉर थीटा इक्वल्स टू कोण येणार? साइन इन्व्हर्स एक्स. मग त्याचं लास्टला डेरिव्हेटिव्ह वापरावं लागेल काय? 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. चला मग y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब थिटा. मग y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स आणि हा फॉर्म्युला आहे साइन 3 थिटाचा. याला हे कॅन्सल होईल आणि y इक्वल्स टू 3 थिटा येणार आहे आणि थिटाची व्हॅल्यू साइन इन्व्हर्स एक्स. ओके. मग डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx आणि साइन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. मला थोडंसं फास्ट होतंय असं वाटायला लागलंय, पण नाही. फॉर्म्युले क्लिअर व्हायला पाहिजे तुमचे. फॉर्म्युले आणि बघितल्या तुम्हाला आन्सर कळते. काय करायचं ते समजतंय. आणि तो आनंदच वेगळा आहे, लक्षात घ्या. ओके. आणि हा आनंद ना आपल्याला पोहोचवायचा आहे जास्तीत जास्त मुलांपर्यंत. ओके. मुलांच्या मनातलं तणाव, भीती दूर करायच्या मॅथ्स बद्दलचे. यावर्षीच माझं टार्गेटच वेगळं आहे. माझ्या ऑफलाईन क्लासमध्ये मी सुरू केलंय आणि नंतर क्रॅश कोर्समध्ये होणार आहे. काय? आमचं टार्गेटच वेगळं आहे. मॅथ्सच्या सीटीत ना 80 प्लस क्रॉस करायचं हा टार्गेट 100च आहे. आणि तुम्हाला सांगू का? साधं बघा, एक एक मिनिट वेळ घेतो तुमचा.
फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये बघा मी तुम्हाला सांगतो 60 स्कोर आहे. स्टुडंट 1 चा आणि स्टुडंट 2 चा. ओके. पहिला स्टुडंट आणि दुसरा. माझ्याच ऑफलाईनमध्ये हा पीसीचा स्कोर आहे त्यांचा. आणि मॅथ्समध्ये याला 34 पडलेत. झाला 94 आणि याला 54 पडलेत. झाला 114. एवढा फरक आहे हा. पण आपला 54 नाही. आपलं अजून पुढचं मोठं टार्गेट आहे. अजून यात 20 वाढवले. 134, 99.6789 पर्यंत पडतील मार्क तुम्हाला. आलं का ध्यानात? हे करायचंय आणि त्यासाठी हे बेसिक आहे लक्षात घ्या. ओके, चला. मगाशीच मी इथं तुम्हाला बोललो होतो. इथे जर मायनस असेल तर तो टॅन टू थिटाचा फॉर्म्युला आहे. बघा की आहे का मायनस? पण मी तुम्हाला एक स्टेप एक्स्ट्रा लिहून दाखवतो. टॅन इन्व्हर्स 2 इंटू ई रेज टू एक्स आणि मायनस 1 मायनस ई रेज टू एक्स. राहिलेलं लिहायचं माझं. काय जाणून-बुजून ठेवलंय मी. कारण त्याचा स्क्वेअर असं लिहायचं. मग आता तुम्ही ई रेज टू एक्स ची व्हॅल्यू टॅन थिटा पुट करा. मग देअरफॉर टॅन इन्व्हर्स ई रेज टू एक्स म्हणजे थिटा येणार. आलं का ध्यानात तुमच्या? ओके. मग चेन रूल वापरावा लागेल हे लक्षात घ्या. ओके. मग y इक्वल्स टू काय येतंय बघा टॅन इन्व्हर्स 2 टॅन थिटा 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा. ओके. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स टॅन टू थिटा. y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्सला टॅन कॅन्सल 2 थिटा. आता थिटाची व्हॅल्यू पुट करा टॅन इन्व्हर्स ई रेज टू एक्स. टॅन इन्व्हर्स ई रेज टू एक्स. ठीक आहे. मग आता होतंय काय ते बघा. डिफरन्शिएट करूया आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. 2 तसंच. टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह आठवा त्यात रूट नाहीये. 1 अपॉन 1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर. ह्याचा स्क्वेअर आणि चेन रूल नुसार त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करायचं आहे लक्षात घ्या. ओके. तुमच्या लक्षात आलं? चला मला थोडासा टाईमपास करायचा आहे. मला हे ऑप्शनच सापडत नाहीये. हे बरोबर सोडवलंय मी पण हा ऑप्शनच नाहीये. हा ऑप्शनच नाहीये, तर मी लिहिलेलं जरा चेक करा बरोबर आहे का हे आन्सर असं. कसं आलं सांगतो. हे टॅन इन्व्हर्स इकडे गेल्यावर टॅन होतील. आणि टॅन वाय ची किंमत आहे 2 ई रेज टू एक्स 1 मायनस ई रेज टू एक्स आहे की 2 ई रेज टू एक्स. ए नाही चुकलं 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 गडबड झाली गडबड झाली. नाही सॉरी सॉरी असं आहे ना नाही लक्षात घ्या. कारण सगळ्यांना वाटलं होतं माझ्यासमोर 2-3 मुलं बसले त्यांना पण तसंच वाटलं पण नाही तिथं मायनस आहे आणि इथं कुठलं आहे प्लस. ठीक आहे राहू दे काही हरकत नाही. पण चेंज करावा लागतोय बरं का. ओके नेक्स्ट फॉर्म्युला. हा वेगळा फॉर्म्युला बरं का आपल्या लिस्टमध्ये आहे ऑलरेडी पण आता बघा मी कसं लिहितोय 3x चा स्क्वेअर आणि 3x चा स्क्वेअर. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा म्हणजे तो कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. 1 मायनस आणि 1 प्लस. ओके दिसतच नाही मला. ओ इथं येतं की 1 मायनस एक्स स्क्वेअर 1 प्लस एक्स स्क्वेअर. टॅन थिटा पुट करा आणि तो कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. आता हिने सबस्टिट्यूशन कुठलं ते दिलंय पण त्याचा फॉर्म्युला कुठला होणार ते दिलं नव्हतं पण आता समजून घ्या. मग हां, 3x ला मला टॅन थिटा पुट करायला लागणार आहे. असू दे. मग टॅन इन्व्हर्स 3x ची व्हॅल्यू थिटा येणार आहे. 3x चेन रूल वापरावा लागणार आहे. ह्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करणार नंतर शेवटी. मग y इक्वल्स टू मला काय मिळालं बघा, की कॉस इन्व्हर्स 1 मायनस याला तुम्ही टॅन पुट केलाय. मग 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग कॉस इन्व्हर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे कॉस टू थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस इन्व्हर्सला कॉस कॅन्सल टू थिटा थिटाची व्हॅल्यू पुट करा. टॅन इन्व्हर्स 3x डिफरन्शिएट करा. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस जे काही आहे त्याचा स्क्वेअर आणि त्याच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय करा. फिनिश. बघितल्या बघितल्या तर टाइप करायला पाहिजे. 25 एक्स स्क्वेअर देतील, 16 एक्स स्क्वेअर देतील. कुणाचा स्क्वेअर आहे 25? 5 चा. 16 कुणाचा आहे? 4 चा. 9 कुणाचा होता? 3 चा. मायनस प्लस करायचं सबस्टिट्यूशन. आता या न्यूमेरिकलला ना इम्पोर्टंट म्हणा लक्षात घ्या. समजून घ्या. हा बघा y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स मला इथं 1 पाहिजे. मग मी काय करतोय? या 2 रेज टू एक्स ला 2 रेज टू एक्स न डिव्हाइड करतो. पण जेव्हा मी 2 रेज टू मायनस एक्स ला इथं मला 2 रेज टू एक्स न डिव्हाइड करायला पाहिजे. इथं 2 रेज टू एक्स ला 2 रेज टू एक्स न डिव्हाइड करा 1 येईल. पण हे जे 2 रेज टू मायनस एक्स आहेत त्याला मी 2 रेज टू एक्स न डिव्हाइड करतो. पहिली स्टेप कळाली? ओके. मग y इक्वल्स टू मी लिहितोय कॉस इन्व्हर्स. 1 मायनस
2 रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर. काय कळालं का बघा? इथे प्लस एक्स आहेत, वर गेल्यावर मायनस एक्स होतील. ऑलरेडी मायनस एक्स आहेत. मायनस एक्स, पुन्हा मायनस एक्स, मायनस 2x. पण ते मायनस 2x लिहिताना असं लिहिलंय मी. ओके. मग खाली 1 प्लस 2 रेस टू मायनस एक्सचा स्क्वेअर. आता तुम्ही सबस्टिट्यूशन करा, की तुम्ही 2 रेस टू मायनस एक्सला टॅन थिटा पुट करा. मग तुम्हाला असं मिळेल, काय मिळेल? की y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स 1 मायनस टॅन स्क्वेअर थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. मग y इक्वल्स टू कॉस इन्व्हर्स हा फॉर्म्युला आहे कॉस टू थिटाचा. मग y इक्वल्स टू 2 इंटू थिटा. थिटा कोण आहे तुमचा? टॅन इन्व्हर्स 2 रेस टू मायनस एक्स. डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित काढावं लागेल. चेन रूल. डिफरंशिएट करा विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग y चं डेरिव्हेटिव्ह dy बाय dx 2 इंटू टॅन इन्व्हर्सचं डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 1 प्लस जे काय आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे 2 रेस टू मायनस 2x. आणि चेन नुसार याच्या डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करायचं. ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? 2 रेस टू मायनस एक्स इंटू लॉग 2 आणि इंटू या मायनस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस 1. ओके. सांगू का? हे बरोबर आहे. पण ह्या केसमध्ये आणखीन काय होईल माहितीये का? हे 2 रेस टू मायनस एक्स आहे. ते 1 अपॉन 2 रेस टू 2x होतील. पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन बऱ्याचशा गोष्टी आहेत. किंवा हे मायनस एक्स आहेत. खाली गेल्यावर प्लस एक्स होते आणि ह्याला मल्टिप्लाय करा. वेगळे-वेगळे आन्सर्स येतील. हे लक्षात घ्या. खूप सिम्प्लिफिकेशनला चान्स आहे. बरं, आता झालंय काय माहितीये का? जरासा वेळ जाईल रे, पण इथं वेगळ्या मेथडने पण करता येईल. मग कसं आहे माहितीये का? समजून घ्या. त्या केसमध्ये मात्र मला ना, हे -1 जर पुढे गेलं, तर मला मायनस साइन कॉमन काढावं लागेल. मी तुम्हाला होमवर्क देतोय. मग कॉस इन्व्हर्स मायनस थिटाचा फॉर्म्युला बघा. काय मायनस कॉस इन्व्हर्स थिटा आहे? ते आपण खरं नंतर इन्व्हर्स डिटेलमध्ये घेणार आहे. त्यावेळेस मी सांगेन. ओके. हे आपल्या चार्टमध्ये होतं, की एक्सची व्हॅल्यू 3 काय पुट करू? कॉस थिटा बघा. कॉस 2 थिटा. ठीक आहे. कॉस थिटा पुट करा. तेव्हा होणार काय बघा, एक्स अपॉन 3 म्हणजे कॉस थिटा. हे 3 नाही का कॉमन मगाशी म्हटलं होतं स्टार्टला व्हिडिओच्या, की कॉमन काढण्यासाठी तो घ्यावा लागतोय. आणि मग कॉस इन्व्हर्स एक्स बाय 3 म्हणजे थिटा हे शेवटी लागणार आहे. मग y इक्वल्स टू मला मिळालं काय बघा, की टॅन इन्व्हर्स रूटमध्ये 3 मायनस 3 कॉस थिटा आणि 3 प्लस 3 कॉस थिटा. 3 कॉमन काढा आणि कॅन्सल करा. म्हणजे मला y इक्वल्स टू मिळणार आहे टॅन इन्व्हर्स रूटमध्ये 1 मायनस कॉस थिटा आणि 1 प्लस कॉस थिटा. कितीतरी वेळा हे फॉर्म्युला लागणार आहेत बाळांनो. मी तुम्हाला सांगतो. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स 1 मायनस कॉस म्हणजे 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. 1 प्लस कॉस म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. मग y इक्वल्स टू टॅन इन्व्हर्स टॅन थिटा बाय 2. कसं? 2 ला 2 कॅन्सल. साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजे कोण आहे? टॅन स्क्वेअर. त्याचं स्क्वेअर रूट म्हणलं टॅन येणार. ह्यालाही कॅन्सल थिटा बाय 2. हे थिटा बाय 2 चं 1/2 वरती लिहितो मी. ओके. आणि थिटाची व्हॅल्यू कोण आहे? कॉस इन्व्हर्स एक्स बाय 3. एक्स बाय 3 ना? चेन रूल. काढा डेरिव्हेटिव्ह. मग y चं डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy बाय dx. ओके. दॅट इक्वल्स टू हे 1/2 आणि आठवा कॉस इन्व्हर्स डेरिव्हेटिव्ह असतं -1 अपॉन रूट 1 मायनस जे काय आहे त्याचा स्क्वेअर. एक्स बाय 3 आहे. त्याचा स्क्वेअर एक्स स्क्वेअर बाय 9 येणार आणि इंटू त्याचं डेरिव्हेटिव्ह ते 1/3 येणार. ओके. सिम्प्लिफाय करतो मी. -1/6 तात्पुरतं लिहितोय ते मी. लिहितो तात्पुरतं. ओके. 1 अपॉन रूट मध्ये मी काय लिहिलं बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करतोय. 9 मायनस एक्स स्क्वेअर कळतंय? 9 मायनस एक्स स्क्वेअर इंटू 3 कारण हे अपॉन 9 येणार ना. 9 चा स्क्वेअर रूट किती 3. मग ते रेसिप्रोकल झाल्यावर 3 न्यूमरेटरमध्ये जाणार ना. आता 3 2 6 म्हणजे मला आन्सर काय फायनल मिळेल -1/2 रूटमध्ये 9 मायनस एक्स स्क्वेअर. आता तुम्हाला मला सांगायचं आहे, की तुम्ही काय करा, की जास्तीत जास्त सिम्प्लिफिकेशन करायचा प्रयत्न करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन कारण सीईटीत आपल्याला आन्सर्स मॅच करायचे आहेत. हा पहिला टाइप आहे बरं का. मी ॲज अ होमवर्क तुम्हाला देणार आहे हा आणि हा टाइप. ठीक आहे. तर आता मी हा प्रॉब्लेम व्यवस्थित एक्सप्लेन करतो. y इक्वल्स टू साइन इन्व्हर्स 5/13 आणि रूटमध्ये 1 मायनस एक्स स्क्वेअर 12/13 आणि एक्स
पहिल्यांदा काय करा, की इथं एक्सची व्हॅल्यू तुम्ही साइन थिटा पुट करा. मग तुम्हाला असं मिळेल, की साइन इन्व्हर्स पाय बाय 13. 1 मायनस साइन स्क्वेअर म्हणजे कोण रे? कॉस स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट. कॉस थिटा येणार आहे मायनस 12/13 आणि इथं येणार आहे साइन थिटा. आता हे जे 5/13 आहे ना, त्याला तुम्ही साइन अल्फा अझ्युम करणार कारण मला साइन कॉस, कॉस साइन पाहिजे ना. मग तो पहिला टाइप. तो तुम्हाला येतोय, सॉल्व्ह करा. आणि आता हा शेवटचा प्रॉब्लेम बरं का. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो, सबस्टिट्यूशन करून दाखवतो. लक्ष द्या. 2 इंटू 2 रेस टू एक्स येते. आणि 1 प्लस 2 रेस टू एक्सचा स्क्वेअर आहे. आता तुम्ही 2 रेस टू एक्सला टॅन थिटा पुट करा. 2 रेस टू एक्सला मी पहिल्या प्रॉब्लेमकडे तुम्हाला न्यायला लागलोय. पहिल्या प्रॉब्लेमकडे या. बघा 2 टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजेच तर साइन 2 थिटा. आलं का ध्यानात तुमच्या? मग आता आपण या प्रॉब्लेममध्ये तेच करत होतो. ह्याला टॅन थिटा पुट केलं. 2 टॅन थिटा 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे साइन 2 थिटा. मग साइन इन्व्हर्सला साइन काय होणार आहे? कॅन्सल 2 थिटा. थिटा कोण आहे? टॅन इन्व्हर्स 2x. मग 1/1 प्लस जे काय त्याचा स्क्वेअर इंटू 2 रेस टू एक्सचं डेरिव्हेटिव्ह. 2 रेस टू एक्स इंटू लॉग 2. चला आता होमवर्क. हा एकच टाइप आहे. याचं आन्सर 1 येणार. याचं आन्सर 1 येणार. याचं आन्सर 1 येणार नाही. रूट एक्स आहे इथं. रूट एक्स आहे. मग रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1/2 रूट एक्स येणार. याचं आन्सर शोधा तुम्ही. शोधा. 3x आहे. 3x आहे. म्हणजे ते 3 येऊ शकतं लक्षात घ्या. चेक करा. इथं मला काय करावं लागेल? इथं e⁻x आहे. पण स्टेप्स कळाल्या का तुम्हाला? पहिले 3/5 हे सेपरेट करा. मग कॉस इन्व्हर्स आहे. मग कॉसच्या ठिकाणी मला कॉस पाहिजे. मग त्याला कॉस अल्फा पुट करा. साइन अल्फा, कॉस अल्फा पहिला टाइप आहे. पण याच्यात मला हे कोसेक इन्व्हर्स नको आहे. कोसेकचं काय होणार? साइन इन्व्हर्स होणार आणि याचा रेसिप्रोकल. गंमत बघा ना. 6 चा स्क्वेअर 36, 8 चा स्क्वेअर 64, ॲडिशन 100 त्याचं स्क्वेअर रूट. आलं का? टाइप कळाला पाहिजे. मला वाटतं मग हा टाइप अतिशय छान झालाय. आता पुढची स्लाइड बघू तुम्हाला धक्का बसेल कदाचित कारण एवढा होमवर्क आहे. सेकंदात सांगणार आहे मी. इथं टॅन थिटा पुट करा. इथं टॅन थिटा पुट करा. इथं टॅन थिटाच पुट करा. मग π/2 मायनस करा. 1 मायनस एक्स स्क्वेअर साइन थिटा पुट करा. 3x कॉस थिटा पुट करा. साइन थिटा पुट करा. पण 3 साइन थिटा मायनस 4 साइन क्यूब म्हणजे साइन 3 थिटा येईल. पण कॉस इन्व्हर्सला साइन नाही कॅन्सल होत. म्हणजे π/2 मायनस करायचं. इथं मग आज सारखं प्रत्येकाला e⁻x न डिव्हाईड करा. आता पण मगाशी एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तसं. 9 3 स्क्वेअर आहे. 3 टॅन पुट करा. मगाशी घेतलं होतं 25x स्क्वेअर. 5x चा स्क्वेअर आहे. मगाशी बोललो होतो पण तुम्हाला. ओके. सोप्पं आहे. मग हे सगळे प्रॉब्लेम ॲज अ होमवर्क म्हणून ट्राय करा बाळांनो. प्लीज ट्राय करा. वेळ लागणार आहे तुम्हाला. कदाचित मोठा व्हिडिओ झाला असेल, पण ह्याच्यापेक्षाही मोठे व्हिडिओ पुढे असणार आहेत. रोज संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ मिळणारच तुम्हाला. इतके चटके मार्क मिळवायचे. ऑल द बेस्ट.